को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या ऊसापासून FRP देऊनसुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. किमान 400 रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान 23 नोव्हेंबर 2023ला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरला होता जवळपास 10 तास, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, शाहू महाराज त्या ठिकाणी आलेले होते, कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी 3000 पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून 50 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी 3000 रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी 100 रुपये प्रति टन शेतकऱ्यांना द्यायचे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती. त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवलेले आहेत, काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत. परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची, परंतु सरकारने टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शनं केली तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्येच जामीन द्यावा. परंतु केवळ निदर्शनं केली त्यामुळं त्यांच्यावर जी कलमं घातली होती त्या कलमानुसार तो गुन्हा सिद्ध झाला असता तरीसुद्धा 3 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलमं होती. पण तरीसुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्ते 8 दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले. कोर्टानंही त्यांना पोलीस कस्टडी दिली, PC दिली. अशा प्रकारचा अन्याय केला, परंतु सरकारनं आपण दिलेला शब्द पाळला नाही. आणि म्हणून आता हे सगळं सांगायचं कारण की कालच जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम, जयंती कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरे करायचं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन सरकारमार्फत केलेलं आहे. ज्या शाहू राजांना आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी कोल्हापूर राधानगरीचं धरण बांधलं, ज्या शाहू राजांनी अडचणीच्या काळात दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना तगाई देऊन त्यांना आधार दिला, तसेच कोल्हापूर संस्थानाची उत्पन्नाची साधनं अगदी मर्यादित होती तरीसुद्धा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी केल्या. शेती बागायत झाल्यानंतर शेतीत आलेलं जे वरकड उत्पन्न आहे, बचत आहे, ती उद्योगधंद्यामध्ये गुंतावी आणि शेतकरी उद्योजक व्हावा म्हणून उद्यम नगरीची स्थापना केली. त्या शाहू महाराजांचा शेतकरीप्रती असणारा जो काही दृष्टिकोन होता तो आजच्या राज्यकर्त्यांचा आहे का? असेल तर मग शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी करत असताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनाचं काय झालं?
ज्या पिढ्यानपिढ्या जी शेती शेतकऱ्यांनी कसली तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, कर्जबाजारी झाला तर शेतकरी आत्महत्या करतो, पण शेती विकायचा विचार अजिबात करत नाही. त्या शेतकऱ्याची जमीन शक्तिपीठाच्या नावाखाली आज हिसकावून घेतली जाते. सक्तीचं भूसंपादन करण्याची तरतूद आधीच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्ती करून केलेली आहे. म्हणजे 2013चा कायदा शेतकऱ्यांच्यासाठी होता, तोही धाब्यावर बसवलेला आहे. सक्तीचं भूसंपादन होणार आहे शक्तिपीठासाठी. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता आपण अडचणीत येतो म्हटल्यानंतर राज्यातले अनेक मंत्री सांगतायत की शक्तिपीठाचं भूसंपादन आम्ही थांबवलेलं आहे. पण आता या क्षणी मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं असल्या प्रकारचा आदेश कुणा अजूनही आलेला नाही. आणि आमची भूमिका आहे स्थगिती नको, रद्दच पाहिजे. कारण जवळपास 27,000 हेक्टर जमीन शेतकऱ्यांचा लुबाडण्याचा हे कारस्थान आहे आणि तेही कवडीमोल किमतीनं. तेव्हा आम्ही एक संकल्पना घेतली आहे, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती शाहू महाराजांची, पण तिथं कैफियत ती साजरी करा, आमचं काय म्हणणं आहे. पण त्यात ऊस उत्पादकांची आणि शक्तीपीठ महामार्गाला जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची कैफियत ही काहीतरी आहे, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधावं म्हणून शाहू महाराजांचं जनकस्थळ कागलपासून आम्ही एक पदयात्रा त्यांच्या स्मृतीस्थळापर्यंत 26 जूनला त्यांच्या जयंती दिवशी काढतोय. सकाळी 8 वाजता कागलपासून निघणारी ही पदयात्रा सायंकाळपर्यंत शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळापर्यंत येईल. आणि आता आमचा कुणावरही विश्वास राहिलेला नाही. लोकराजा शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही आमची कैफियत मांडणार आहोत. आमच्या जमिनी वाचवा. ज्या कारखानदारांनी, ज्या सरकारनं आम्हाला सांगितलं होतं आणि आम्हाला रस्त्यावर उठवलेलं होतं, तो शब्द पाळण्याची सुबुद्धी त्यांना शाहू महाराजांनी द्यावी. ही कैफियत घेऊन ही यात्रा 26 जूनला सकाळी 8 वाजता कागलवरनं निघणार आहे. हो, दोन्ही शक्तिपीठ आणि 50-100 रुपयाचा हप्ता. शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शब्द देतात आणि ते जर सोयीस्कर विसरतात. आणि मी मगाशी सांगितलं कुणाकडे न्याय मागायचा. ज्या गुन्ह्यासाठी 7 वर्ष, ज्या कलमामुळं 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा होणारे आहे, ते कलम असून सुद्धा जर का आमचे कार्यकर्ते 8-8 दिवस जर का पोलीस कस्टडीमध्ये राहत असतील, तर आता न्यायव्यवस्थेवर तर कसा विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा. कशाचं अजून काही निर्णय झालेला नाही आहे. हे असंच शेतकऱ्यांच्या एकजूट जे आहे त्याच्यामध्ये फूट निर्माण व्हावे, शेतकरी बेसावध राहावेत म्हणून वक्तव्य होत आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा आदेश आमच्याकडे आलेला नाही. मी आत्ता इथं पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी अधिकाऱ्यांना विचारूनच आलो. विषय संपला असं होऊन विषय संपत नसतो, त्याला आदेश द्यावा लागतो. आणि तो आदेश आलाय का, आला असला तर चंद्रकांत दादांनी तो दाखवावा किंवा दादा भुसेंनी तो दाखवावा. आम्ही हा आदेश काढलेला आहे आणि आम्हाला स्थगिती नको आहे, कारण आम्हाला जमिनीच द्यायची नाहीत. कारण हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत, त्यामुळं रद्द पाहिजे. कुणासाठी चालला आहे हा शक्तीपीठ, कुणी मागणी केली, कुठं वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे. नक्कीच आहे, तो रस्ता नीट चालत नाही, तो तोट्यात चाललेला आहे. हे मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवण्याची गरज नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा की खरोखरच
तुम्ही जो काही रस्ता बांधलेला आहे तो नफ्यात आहे का तोट्यात आहे ते सांगतील. आम्हाला अपेक्षित टोल वसूल होत नाही म्हणून. काही लोक म्हणतील भविष्याचा वेध घेऊन आम्ही रस्ता करतोय. त्याच्यासाठी आत्ता गरज नाही ना, आहे तो चालू देत, तो त्याच्यावर गर्दी होऊन देत, मग पर्यायी रस्ता 10-20 वर्षांनी करा ना. आत्ता कशाला करताय तुम्ही? जेव्हा जेव्हा आम्ही प्रामाणिकपणानं साकडं घालतो तेव्हा तेव्हा काही ना काही यश आम्हाला मिळतं. 2011ला मी पांडुरंगाला साकडं घालून बारामतीला निघालो. जवळजवळ टनाला 600 रुपये मिळाले. चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन साकडं घातलं. त्यानंतर साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारला सबसिडी द्यावी लागली. त्यामुळं किमान 200 ते 300 रुपये साखर कारखान्यांच्याकडून आम्हाला वाढून मिळालं. जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो, काही साकडं घालतो, कारण आमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात, दिखाऊ नसतात, किंवा एखादं बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो. त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात. सुवर्ण महोत्सवी आमची संकल्पनाच अशी आहे की शाहू महाराजांचं सुवर्ण महोत्सवी जयंती आणि कैफियत ऊस उत्पादक आणि शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची ही संकल्पना आमची आहे. 150 वर्ष आहे, त्यामुळे 150 लोक, त्याच्यासाठी आम्ही टी-शर्ट तयार केले. 150 लोक चालत असतील, त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी असणार नाहीत. मुळामध्ये काल जे काही केंद्र सरकारनं हमीभाव जाहीर केला आहे त्याच्यामध्ये उत्पादन खर्चाचा आणि त्या हमीभावाचा काडीचाही संबंध नाही आहे. सोयीस्कररित्या वाढ केलेली आहे. काहीमध्ये 500 रुपयाची वाढ केली आहे, कुठंतरी 117 रुपयाची वाढ केली आहे. महागाई किंवा उत्पादन खर्च सगळ्या घटकांना सारखाच असणार ना. म्हणजे याचा सरळ सरळ असा अर्थ दिसतो की ही ॲडजस्टमेंट आहे. शेवटी रासायनिक खताचे उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणारे घटक कुठले, तर रासायनिक खतामध्ये झालेली वाढ, मजुरीमध्ये झालेली वाढ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझेलमध्ये झालेली वाढ, आणि त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. मग मला सांगा की ती वाढ होत असताना भाताला कमी वाढ होते, कापसाला जास्त होते. हे कुठं लॉजिक काय आहे त्याच्या पाठीमागे? काहीच नाही. आणि आता काय विचार केला कृषी मूल्य आयोगानं? पाणीपट्टीमध्ये 10 पटीनं वाढ केली. त्याचा कुठं कृषी मूल्य आयोगाच्या हिशोबात काय दिसतंय का? तेव्हा ही जी ॲडजस्टमेंट आहे, आम्हाला ॲडजस्टमेंट नको. आम्हाला पाहिजे तो C2 अधिक FL, आणि तो सरकार द्यायला तयार नाही. आणि तो काढा, नाहीतर आम्ही दाखवतो, नाहीतर ह्या खर्चामध्ये. आणि बरं असं नाही आहे की याच्यामुळं जर का आज तेलबिया आयात केल्यामुळं परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये खर्च व्हायला लागलं, त्यामुळे डॉलर आपला दिवसेंदिवस महाग व्हायला आहे. त्याचबरोबर डाळ आयात केल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च व्हायला लागलेला आहे. आणि मग म्हणून तुलनाच करायची असेल तर मग आधीच्या सरकारच्या 10 वर्षामध्ये, आता दोन्ही सरकारं 10-10 वर्ष झाली. UPAचं सरकार 10 वर्ष चाललं, NDAचं सरकार 10 वर्ष चाललं. UPA सरकारमध्ये हमीभाव वाढत असताना 10 वर्षामध्ये किती पटीनं वाढला, आणि NDA सरकारमध्ये असताना हमीभाव किती पटीनं वाढला, याची तुलना करा. त्याच्यानंतर तुलना करायची असेल तर त्या काळामध्ये रासायनिक खतावर सबसिडी किती होती आणि 10 वर्षाच्या काळामध्ये रासायनिक खतावर सबसिडी किती होती. मग रासायनिक खताच्या सबसिडीमध्ये कपात का केली गेली? असं नुसतं रासायनिक खताच्या पोत्यावर छापून चालत नाही की त्याची मूळ किंमत एवढी आहे आणि तुम्हाला सरकारने एवढी सबसिडी दिली म्हणून एवढ्या खतं. हे काय आत्ता झालं काय?
लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते त्या काळापासून रासायनिक खताला सबसिडी दिली जाते आणि त्याचं कारण असं आहे की शेतकरी उत्पादित करणारा सगळा शेतीमाल हा जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये येतो आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्यामुळं त्याचे भाव नियंत्रित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. आणि मग शेवटी आपलं जे संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेलं ते संविधान असं सांगतं की जेव्हा कायद्यां करून तुम्ही काही अधिकार घेता त्यावेळी तुमच्या जबाबदाऱ्यासुद्धा काही असतात आणि ती जबाबदारी म्हणजे शेतकऱ्यांचे भाव नियंत्रित करा पण ते तोट्यात जाणार नाहीत, देशोधडीला लागणार नाहीत, यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांचा तोटा कमी कसा होईल मग त्यासाठी मग त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सरकारनं डिझेलवर सबसिडी द्यावी, रासायनिक खतावर सबसिडी द्यावी जेणेकरून त्यांचा उत्पादन कमी होईल. हे आधीच्या सरकारने केलेलं आहे. डिझेलवर सबसिडी मिळत होती म्हणून डिझेल स्वस्तामध्ये मिळत होतं, रासायनिक खतावर सबसिडी होती म्हणून रासायनिक खतं स्वस्तामध्ये मिळाली होती. पण आम्ही आता जागतिक बाजारपेठेमध्ये जायचं आहे, जगावर जायचं आहे म्हणून तुम्ही सबसिड्या कमी करताय आणि भाव नियंत्रित करताय आणि त्यामुळं शेतकरी देशोधडीला लागला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. हे चित्र थांबलं नाही तर याच्यापेक्षाही परिस्थिती भयानक होईल. त्यासाठी केंद्राबरोबर भांडायचं काम त्यांचं आहे. आम्ही भांडतो नाही असं नाही, पण आम्ही एकट्याने काय ठेका घेतलेला नाही. त्यांची जबाबदारी आहे की नाही. किती वेळा त्यांनी आमच्यासारखं रस्त्यावर यावं, आम्हाला परवडत नाही आम्ही रस्त्यावर येतो. त्यांना काय झालं रस्त्यावर यायला, कशाला ईडी बीडीला घाबरता, या म्हणावं रस्त्यावर सगळेजण. कसा वाढवत नाही केंद्र सरकार बघू हमी भाव साखरेचा. त्याच्यात एक मखलाशी सुद्धा आहे बरं का. ह्या आता कालच्या त्या हमीभाव जाहीर केलेल्यामध्ये म्हणजे सरकार जी अन्नधान्य खरेदी करत आहे काय त्याच्या साधारणतः वाढवलेल्या किमती आणि नाममात्र ज्याची बाबा साधारणतः तेलबिया वगैरे आहेत त्याची असे मखलाशा पण त्याच्यामध्ये आहेत. तोच मुद्दा मी साहेबांना आता दाखवत होतो की ही साधारणतः जर टोटली जर बघितलं नाही, ही जी वाढ आहे ही ॲडजस्टमेंट आहे. ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं उत्पादन खर्चाचा विचारात घेऊन केलेली वाढ नाही आहे. आणि जरी सरकार पाठ थोपटून घेत असेल तर कापसाला वाढवलं, मग सोयाबीन का वाढवत नाही. सोयाबीन वाढवलं असतं, किमान सोयाबीन जर 9 ते 10 हजार रुपये केलं असतं तर बाहेरच्या देशातून पाम तेल आयात करायची गरजच भासली नसती. तुम्हाला 10 वर्षामध्ये दुप्पट सुद्धा किमती झालेल्या नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं सोयाबीन पिकलं असतं आणि हा सगळा जिरायत क्षेत्रातला भाग आहे. सोयाबीन हे जिरायत शेतीमध्ये घेतलं जातं. मग एवढं कळू नये काय, कापसाला सुद्धा अजून वाढ व्हायला पाहिजे. कापूस किमान 10 हजार रुपये व्हायला पाहिजे होता. सरकारनं कधी अन्न वस्त्र निवारा सगळेच मूलभूत गरजा आहेत, मग कापडाच्या किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न कधी केला का सरकारनं. ज्या अधिकारात तुम्ही कापसाच्या किमती नियंत्रित करता त्या अधिकारात कापडाच्या किमती का नियंत्रित करत नाही. बाजारात कापड तयार कापड असून दे किंवा कापड असून दे ती घेत असतात त्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. मग कापसाची काय नाही. काय ते 50 ते 100 किती कारखान्यांनी दिले, कुणीही दिलेलं नाही. फक्त प्रस्ताव काही कारखान्यांनी पाठवले, काही कारखान्यांनी प्रस्ताव पाठवलेले सुद्धा नाहीत. अर्थात हा सुद्धा एक इशारा आहे, त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांच्या बापाला सोडणार नाही ते पैसे वसूल केल्याशिवाय. उद्या आमची बारामतीला राज्य कार्यकारिणी आहे, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल. परंतु मगाशी जालंधर पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांचे कष्ट मी बघितलेले आहेत आणि कुठंतरी ते शेतकऱ्यांचे जे दुःख आहेत त्याला वाचा पडावे म्हणून मी चळवळीत आलेलो आहे आणि कसलीही अपेक्षा न ठेवता आलेलो आहे. आणि त्यामुळं मला काय मिळालंच पाहिजे असं नाही. ठीक आहे, कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली असेल,
पण मी माझं काम सोडणार नाही, मी माझं काम करत राहणार आहे. ज्यांचा चळवळीशी काडीचा संबंध नाही त्यांनी चळवळीबद्दल बोलू नये असं मला वाटतं. राज्य सरकारमार्फत शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी परत म्हणतो राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरा होतोय. राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने ती साजरा करीत आहे. परंतु हे करत असताना ज्या शाहूराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं त्या शाहूराजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे 100 रुपये द्यावे त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनकस्थळ ते शाहू महाराजांची स्मृतीस्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची 150 पोरं घेऊन 26 जून रोजी शाहू जयंतीला सकाळी 8 वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे. कागल ते कोल्हापूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.